सेकंड डे स्टार्ट होतोय आणि आत्ता आम्ही चाललोय बनारस मधले बाकीचे स्पॉट कव्हर करायला. ज्यात पहिला आम्ही आता 80 घाटला चाललोय आणि 80 घाट करून झाल्यावर त्याच्याजवळ रामनगर फोर्ट आहे, तो ट्राय करू कव्हर अप करायचा कारण जवळच आहे. चला आता सोबत राहा व्लॉग मध्ये माझ्या आणि बघूया बनारस मधल्या वेगवेगळे जे आहेत टुरिस्ट स्पॉट्स. मित्रांनो पोहोचलो 80 घाट पाशी, बघू शकता पाठी 80 घाटच्या किनाऱ्यावर काहीतरी फंक्शन चालू आहे, आवाज येत असेल तुम्हाला सांगतो. तर चला खाली जाऊया आणि जवळून बघूया 80 घाट. 80 घाटचा किनारा खूप वाईड आहे, खूप साऱ्या बोटी दिसतील तुम्हाला इथे. 80 घाट हा बनारस मधील महत्वाच्या घाटांपैकीच एक आहे. इथे असलेल्या या भिंतीवर प्रत्येक घाटाचे महत्व आणि तिथे होणाऱ्या वेगवेगळ्या विधी लिहिलेल्या होत्या. आम्ही 80 घाटची सुंदरता जवळून न्याहाळली आणि त्यानंतर काठावर सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जवळून पाहिलं. मित्रांनो 80 घाट पासून बोट राईड चालू केले, बघू शकता पाठी जो दिसतोय जिथे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. ॲक्च्युली इथे सुबह बनारस म्हणून पण सकाळी सकाळी शूट असतं, पण आज जरा बघतोय इथे भोजपुरी कार्यक्रम चालू आहे. भोजपुरी काय काय स्पेशल जे ॲक्टर्स आहेत ते आलेत, तर त्यांचा शो आहे आणि प्रॉपर शूटिंग वगैरे सगळं चालू आहे, मोठा कार्यक्रम चालतोय. आणि आत्ता आम्ही 80 घाट सोडला, इथून एक बोट राईड करून येतो. समोरच एक असा वाळवंटासारखा भाग आहे, तर तिथे उंटाची घोड्याची पण राईड होत असते. तर बोट आम्ही एक केली आहे आणि चाललोय पलीकडच्या साईडला. तिथे एक अर्धा तास थांबू आणि तिथून नंतर मग पुन्हा 80 घाट रिटर्न येऊ आणि त्यानंतर मग पुढचे जे स्पॉट करायचे ते एक एक करून कव्हर करू. 80 घाटावरून बोट राईड करत आम्ही पलीकडच्या दिशेने जायला निघालो. बोटीतून गंगेच्या या प्रवाहात सफर करताना आम्हाला एक वेगळाच सुखद अनुभव येत होता. हा नौकाविहार संपवत आम्ही 80 घाटच्या पलीकडच्या वाळवंटी भागात पोहोचलो. या भागामध्ये तुम्हाला स्पेशली हॉर्स राईड आणि कॅमल राईड पाहायला मिळते. मी देखील येथे येऊन पहिल्यांदाच हॉर्स राईडचा अनुभव घेतला. मस्तपैकी जी आहे ती घोडेसवारी केली आणि खूप भारी मजा आली. मी तर फर्स्ट टाइमच केलेली, पण चांगलं वाटलं. एवढं का भीती अशी वाटली ना, प्रॉपर राईड करता आली. तर मित्रांनो 80 घाटची जी राईड होती ती करून झाली आणि आता जवळपास दुपारचे 12 वाजलेत. भूक लागली आहे खूप जास्त, तर आम्ही आता चाललो आहे 80 घाटला लागूनच कॅफे आहे पिझ्झेरिया. तर असं म्हणतात की खूप जुना कॅफे आहे, म्हणजे इंडियामध्ये जो आहे पिझ्झा ही कन्सेप्ट पण आली नव्हती तेव्हापासूनचा जो आहे ह्यांचा एक आहे तो पिझ्झा फेमस आहे. तर आम्ही आता लगेच जाऊ आणि 80 घाटवरचा तो पिझ्झा ट्राय करू, बघूया वर्थ इट आहे का. तर चला भेटूया पिझ्झेरियामध्ये. तर मित्रांनो 80 घाटची जी राईड होती ती करून झाली आणि खूप जास्त भूक लागलेली. तर आता आम्ही आलो आहे 80 घाटच्या जस्ट समोर हा पिझ्झेरिया कॅफे आहे. मी असं ऐकलं आहे की हा पिझ्झेरिया कॅफे खूप जुना आहे, म्हणजे भारतात ऑलमोस्ट जो पिझ्झा आहे ही कन्सेप्ट झाली नव्हती, कोणाला माहीत नव्हती. अगदी तेव्हापासून म्हणजे बरीच वर्ष झाली तेव्हापासून हा कॅफे आहे. तर इथले स्पेशल जे आहेत पिझ्झा ते आम्ही आता ट्राय करू, बघूया वर्थ इट आहे का. आणि आमच्यासोबत राहा, बघा पिझ्झेरिया जी आम्ही धमाल करतोय ती. मित्रांनो पिझ्झेरिया कॅफेमध्ये आम्हाला अनेक पदार्थ पाहायला मिळाले, जसं की इथले स्पेशल पिझ्झाज, ॲपल पाय, पास्ताज आणि इथले वेगवेगळे स्पेशल ड्रिंक्स. आम्ही देखील इथे येऊन इथला ऑनियन कॅप्सिकम पिझ्झा ऑर्डर केला. हा पिझ्झा तयार करतानाची प्रोसेस आम्हाला पाहायला मिळेल. इथल्या या स्पेशल पिझ्झाचा बेस तयार करताना, त्यावर स्टफिंग करताना आणि त्याला ओव्हनमधून बेक करून घेतानाची ही प्रोसेस मी पहिल्यांदाच पाहिली होती.
या गरमागरम पिझ्झा सोबतच आम्ही येथील स्पेशल व्हाईट सॉस पास्ता तसेच नाना मिंट ड्रिंक ऑर्डर केलं. जितक्या कॅफे बद्दल ऐकलं होतं, इथे येऊन जी टेस्ट अनुभवायला मिळाली ती खरंच खूप छान होती. तर मित्रांनो, 80 घाटवरची जी बोट राईड होती ती करून झाली आणि पिझ्झेरियामध्ये लंच केल्यानंतर आता आम्ही पुढच्या स्थळाला चाललोय, ते म्हणजे रामनगर फोर्ट. तर 80 घाटला जिथे आम्ही जी ट्रिप केली त्याच्या पलीकडेच अपोजिट साईडला ब्रिजच्या जो आहे तो रामनगर फोर्ट आहे. तर तिथे आम्ही ऑटो राईड आता केली आहे रामनगर फोर्टसाठी डायरेक्ट 80 घाटवरनं. तर निघूया आता रामनगर फोर्टकडे आणि पाहूया जी खासियत आहे रामनगर फोर्ट तो कसा दिसतो. मित्रांनो, रामगड फोर्ट पाशी आलो आहे आणि बघू शकता खूप छान अशी स्पेस आहे मध्ये. स्पेस आहे, कारण इथले जे मोठे मोठे जे राजवाडे किंवा हवेल्या आणि किल्ले आहेत ते असेच आहेत. तर या फोर्टला पण तुम्ही बघू शकता, या फोर्टकडे सुद्धा जे आहे मध्ये किती ओपन स्पेस आहे. तर हे तुम्हाला नदीच्या पलीकडून पण दिसते. जेव्हा 80 घाटकडून आम्ही ह्या साईडला येतो तर पलीकडच्या साईडला तुम्हाला भव्य असा किल्ला दिसतो आणि या किल्ल्याच्या मधोमध तो खूप मोठा आवार आहे. ती तुम्ही फोटोग्राफी वगैरे करू शकता. परंतु इथे जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल प्रॉपर तर म्युझियम पण आहे. तर म्युझियममध्ये जे जाऊन तुम्ही संग्रहालयामध्ये जे प्रॉपर इथल्या ज्या जुन्या वस्तू होत्या त्या पाहू शकता, संग्रहित ज्या केलेल्या आहेत त्या, आणि तुम्ही जे आहे तिथली माहिती पण घेऊ शकता डिटेलमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला पर पर्सन जे आहे एंट्री तिकीट घेऊन जावं लागेल. पण जर तुम्हाला नॉर्मल फोटोग्राफी आणि जी बाहेर तुम्ही करू शकता मधल्या आवारामध्ये, आतमध्ये जे आहे ते संग्रहालयामध्ये अलाउड नाही आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला तो बाहेर सबमिट करावा लागेल किंवा आतमध्ये ठेवावा लागेल. 80 घाट आणि रामगड फोर्टच्या व्हिजिट नंतर आम्ही दुपारी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी बनारसमधील इतर मंदिरे पाहण्यासाठी निघालो. आता आपण चाललो आहे काशीमधील इतर जी वेगवेगळी मंदिरं आहेत. काशीमध्ये खूप सारी मंदिरांचं शहर म्हणून काशीला ओळखलं जातं. तर आता आम्ही तीच सारी मंदिरं एक एक करून एक्सप्लोअर करू. तर चला या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काशीमधील वेगवेगळ्या मंदिरांना भेट देऊया. तर चला मग या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि माझ्यासोबत एक्सप्लोअर करा इथली मंदिरं आणि फूड आयटम्स. सगळ्यात पहिलं चाललोय मणी मंदिर. इकडे असं म्हणतात की 108 शिवलिंग आहे टोटल या मंदिरामध्ये. तर चला सर्वात पहिलं पोहोचूया मणी मंदिरपाशी आणि दर्शन घेऊया शिवलिंगाचं. मंदिरला आलोय आतमध्ये आणि बघू शकता तुम्हाला दाखवतो एंट्रन्सला जे शिवलिंग आणि त्रिशूळ ठेवलेलं आहे आणि त्यानंतर जे आतमध्ये 108 शिवलिंग आहेत ती बघूया. मित्र, या मणी मंदिरातील शिवलिंगांनी आमचं ध्यान आकर्षित करून घेतलं. या मंदिरात फक्त शिवलिंगच नाही तर अनेक देवी देवतांच्या मूर्ती देखील होत्या. त्यांनी आमचं ध्यान आकर्षित करून घेतलं. तसेच या मंदिरात असलेले स्फटिक मणी शिवलिंग आणि मंदिराची इतर सजावट बघून देखील खूप भारी वाटलं. मणी मंदिरात काही वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही दुर्गामाता मंदिराकडे जायला निघालो. लाल रंगाने सजवलेल्या दुर्गामाता मंदिराने लांबूनच आमचे लक्ष वेधून घेतले. या मंदिराच्या शेजारीच एक भव्य असे तळे आहे. या तळ्या शेजारी थोडा वेळ घालवला आणि मंदिराच्या दिशेने जायला निघालो. या मंदिराचा लाल कलर मनाला आकर्षित करत होता. मंदिराचा कळस अगदी जवळून पाहिला. मंदिराच्या बाहेर केलेली सजावट आणि वेगवेगळे देखावे हे पाहण्यासारखे होते. मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंगला आणि फोटोग्राफीला मनाई होती, त्यामुळे मोबाईल बाहेरच सबमिट करावा लागला. त्यामुळे आतील दर्शन दाखवता आले नाही. परंतु आतमध्ये गेल्यावर पाहिलेली देवीची मूर्ती अतिशय विलोभनीय आणि सुंदर होती. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो तुलसी मानस मंदिराकडे. दुर्गामाता मंदिराच्या जवळूनच जो रस्ता पुढे जातो त्याने थोडंसं पुढे चालत गेल्यावरच तुलसी मानस मंदिर लागते. या मंदिरात प्रवेश करताच भव्य असा सभागृह लागला. आदिशक्ती दुर्गा मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यानंतर आम्ही आता आलोय तुलसी मानस मंदिरामध्ये. त्या मंदिराकडनं एक 3-4 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती होतं. बघू शकता तुम्ही आम्ही पोहोचलोय आता. आणि मंदिराचं जो सभागृह आहे ते बघू शकता मी किती भव्य दिव्य आणि एकदम शांत आहे. तुम्ही एकदम व्यवस्थितपणे बसून इथे मेडिटेशन पण करू शकता. इथलं जो पीसफुल जे वातावरण आहे ते तुम्ही अनुभवू शकता. आणि समोरच बघू शकता तुम्ही एंट्रन्सला
समोर जे आहे तो गाभारा आहे आणि तिथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत खूप छान. तुम्हाला जवळून मी दर्शन. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली राम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती अगदी लक्ष वेधून घेणारी होती. मूर्तीचं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही मंदिर न्याहाळायला निघालो. हे मंदिराचं जे आहे सभागृह बघू शकता किती मोठं आहे. आणि या मंदिराच्या भिंतीवर पण बघू शकता तुम्ही जे लिहिलेले आहेत, हे प्रत्येक जे अध्याय आहेत ते लिहिलेले आहेत. आता याचं नाव तुम्ही वाचू शकता, अयोध्याकांड बघू शकता. तर तुम्हाला या मंदिराच्या भिंतीवर असे सगळे जे तुलसी रामायणातले आय थिंक सगळे अध्याय लिहिलेले दिसतील. मंदिरात चढून वरच्या फ्लोअरला गेल्यावर तिथे देखील खूप साऱ्या मूर्ती आणि अनेक देखावे केलेले दिसले. या देखाव्यांना अगदी जवळून न्याहाळले. तुलसी मानस मंदिरामध्ये काही क्षण व्यतीत केल्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो त्रिदेव मंदिरामध्ये. बनारस भेटीमधील आजच्या दिवसामधली ही शेवटची मंदिर विजिट होती. मित्रांनो, तुलसीदास मंदिरानंतर आम्ही गेलो होतो संकटमोचन मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. पण तिकडे मंदिरामध्ये जे आहे मोबाईल न्यायला आणि शूटिंगला अजिबात अलाउड नाही, त्यामुळे मोबाईल बाहेरच सबमिट करावे लागले. त्यामुळे तिथलं तुम्हाला आतलं दर्शन घडवता नाही आलं. पण आता संकटमोचन मंदिरानंतर आम्ही आलो त्रिदेव मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर चला आता आपण त्रिदेव मंदिरामध्ये जाऊया आणि इथलं दर्शन घेऊया. तुलसी मानस मंदिराप्रमाणेच त्रिदेव मंदिर देखील भव्य दिव्य असे होते. त्रिदेव मंदिरामधलं जे सभागृह आहे ते पण खूप मोठं होतं. सभागृहातून पुढे गाभाऱ्याच्या दिशेने गेलो तर समोरच त्रिदेवांची मूर्ती दिसली. मूर्ती तर विलक्षण होतीच, परंतु गाभाऱ्याला केलेली जी सजावट होती ती त्याहूनही विलक्षण होती. गाभाऱ्याभोवती केलेले हे भव्य डेकोरेशन खूप युनिक वाटले. गाभाऱ्याभोवती फुलांनी अगदी विशिष्ट अशी सजावट केलेली होती. या मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो संध्याकाळची पेट पूजा करण्यासाठी थेट बनारस मधील स्पेशल काशी चाट भांडारच्या दिशेने. मित्रांनो, काशी मधल्या बऱ्याच मंदिरांमध्ये जे दर्शन करून झालं आणि आता आम्ही आलोय ते काशी चाट भांडारकडे. बघू शकता माझ्या मागे. तर इकडे जे आहे टमाटर चाट आणि आलू टिक्की वगैरे बरीच चाट्स फेमस आहे तिथली. तर एक्सप्लोर करूया आणि बघूया ट्राय करून वर्थ इट आहे का. मित्रांनो, काशी चाट भांडारपाशी आलोय आम्ही आणि 3 जे आहे टमाटर चाट आणि एक मिक्स चाट ऑर्डर केलंय. गर्दी खूप जास्त आहे, त्यामुळे बघूया आता किती वेळ लागतो ऑर्डर घ्यायला. खूप जास्त ऐकलेलं रील मध्ये काशी चाट भांडार बद्दल. आता बघूया ऑन द स्पॉट जे टेस्ट करून काय टेस्ट निघते ती. चाट भांडार पाशी आलोय, बनारस मधलं एक फेमस चाट भांडार. टमाटर चाट मागवलंय. चव बघतोय तर एकदम अशी म्हणजे पावभाजी सारखं त्याचं टेक्स्चर आहे, थिकनेस. पण अशी गोष्ट पहिल्यांदा ट्राय केली आहे. एकदम तिखट गोड लागते आणि मस्त आहे, वर्थ इट आहे. तर मित्र हो, आजच्या या व्लॉग मधील बनारस मधील विविध प्रेक्षणीय स्थळं आणि मंदिरं तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला नक्की विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बनारसच्या यापुढील व्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत सारनाथला आणि येथील प्राचीन भारतीय वास्तू आणि बौद्ध धर्मांच्या पवित्र लेण्यांचं आपण जवळून निरीक्षण करणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, मजेत राहा. बाकी सर्व देवा काळजी.